नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. गायधनी ऑफिसला येऊन सगळ्यांना सांगू लागतात, ऐका, मी आज मेन ऑफिसला जाऊन आलो तर आपल्या कामाची आणि आपल्या प्रोजेक्टची खूप चर्चा आहे बरं का. त्यावर निच्चुले विचारतो, गायधनी चर्चा आहे की गॉसिप सुरू आहे? हे ऐकून गायधनी त्याला विचारतात, म्हणजे? तेव्हा तृप्ती म्हणते, नाही म्हणजे आपल्या कामाबद्दल बोलतायत की आपल्या भांडणांबद्दल बोलतायत? त्यावर गायधनी म्हणतात, चोराच्या मनात चांदणं म्हणतात ते काही खोटं नाही. आम्ही मनापासून काम करतो त्यामुळे आमच्याबद्दल चांगलंच बोलतात. त्यावर निच्चुले म्हणतो, हो काय बोलत होते? त्यावर गायधनी सांगतात की कामं कशी फटाफट आणि उत्तम रीतीने होत आहेत आणि माझगावकर तुमच्याबद्दल तर फार बोलत होते. तेव्हा अशोक मामा विचारतात, कशाबद्दल? तेव्हा योगिता म्हणते, काका तुम्ही त्या करप्ट ऑफिसरला कसं वठणीवर आणलंय ना, हे सगळ्यांना माहीत पडलंय. तेव्हा गायधनी म्हणतात, शिवाय तुम्ही बोललात की कामं पटापट होतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता सगळंच क्रेडिट मला एकट्याला घेऊन कसं चालेल? प्रोजेक्ट तुमच्या सगळ्यांचा पण आहे ना, तेव्हा तुम्हाला पण क्रेडिट द्यायला हवं नाही का? तेव्हा योगिता म्हणते, काका पण यात सगळ्यात मोठा ॲसेट तुमचाच आहे, कितीही नाकारलं तरी. तितक्यात हर्षा तिथे येते आणि म्हणते, हाय एव्हरीवन, देर इज अ ब्रेकिंग न्यूज. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा हर्षा अशोक मामांकडे बघून म्हणते, ॲक्च्युली प्रिटी बॅड वन. आणि ती म्हणते, हेड ऑफिसमधनं लेटर आलंय. तेव्हा बोंजाळे विचारतात, आता काय झालं? त्यावर ती सांगू लागते, काय आहे ना, आपल्या ऑफिसचा एक रूल आहे, तो फारसा कुणाला माहीत नाही आहे आणि तशी वेळ पण आली नव्हती, पण आता ना तशी वेळ आली आहे. तेव्हा बोंजाळे विचारतात, हर्षा मॅडम तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? तितक्यात भैरवी पण तिथे येते. तेव्हा हर्षा म्हणते, काय ना आपल्या ऑफिसमध्ये एकाच फॅमिलीमधले 2 मेंबर काम करतात. ते आपल्या कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे अलाउड नाही आहे. सो मिस्टर माझगावकरांना आपली कंपनी सोडून जावं लागेल. इकडे तोरणे आणि देसाई सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा किशाभाऊ तिथे जातो. त्याला बघून तोरणे विचारू लागतात, ओ किशाभाऊ, काय इकडे कुठं? त्यावर किशाभाऊ त्यांना विचारतो, पण तुम्ही काय करता इथे? आणि नंतर म्हणतो, अरे बाप्पा, ऑफिस आहे ना तुमचं, तुम्ही असणारच. असं म्हणून तो त्यांच्याजवळ जाऊन बसतो. तेव्हा तोरणे विचारतात, काल जादूच्या प्रयोगाला दिसला नाही? त्यावर तो हसत म्हणतो, ती पण एक जादू आहे ना? आणि त्यांना म्हणतो, महत्त्वाचं काम होतं. त्यावर देसाई म्हणतात, महत्त्वाचं काम आणि तुमचं? तेव्हा केशवभाऊ म्हणतो, बाप्पा मी कामाचा माणूस आहे, कामाला एकदम वाघ आहे मी, वाघ. तेव्हा तोरणे म्हणतात, हो आहात ना, पण मला एक सांगा, आमच्या कामाचं काय झालं? त्यावर तो विचारतो, कुठल्या कामाचं? त्यावर देसाई म्हणतात, अहो रिडेव्हलपमेंटबद्दल बोलायला सांगितलं होतं ना तुम्हाला, त्याचं काय झालं? त्यावर किशाभाऊ म्हणतो, हो चालू आहे. त्यावर ते म्हणतात, किशाभाऊ आधी ते काम करा आणि निघा आधी. पण किशाभाऊ काही जात नसतो. तेव्हा तोरणे विचारतात, किशाभाऊ काय काम आहे तुमचं? तेव्हा तो विचारू लागतो, मला एक सांगा, आपल्या सोसायटीत टी व्ही असतो ना? त्यावर देसाई म्हणतात, हो आपल्या सोसायटीत टी व्ही बसवायचं चाललं होतं, पण अजून काही झालं नाही आहे. त्यावर किशाभाऊ म्हणतो, अहो तसं नाही, ते नाही का तुम्ही सकाळी जातात ऑफिसला पुन्हा तिकडून येतात, मी रात्री येतो तर तो टी व्ही. त्यावर देसाई हसून म्हणतात, यांना CCTV म्हणायचं आहे बहुतेक. हो आहे ना, सेफ्टीची पूर्ण काळजी घेतो आम्ही. त्यावर किशाभाऊ विचारतो, मला एक सांगा, जर तो आपल्याला बघायचा असेल तर त्यासाठी 2-4 रुपये तिकीट लागतं का हो? त्यावर तोरणे म्हणतात, हो पण रिक्वेस्ट केली तर बघता येतो. तर किशाभाऊ विचारतो, डिलीट करता येतो का हो? त्यावर देसाई विचारतात, पण तुम्ही असं का विचारताय? नीट काय ते सांगा, काही चोरीला गेलंय का? त्यावर तो हसून म्हणतो, कायले काय होतं, रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार. तेव्हा देसाई विचारतात, पण तुम्ही असं खोदून खोदून का विचारताय? त्यावर किशाभाऊ कॉमेडी करून राहिलो असं म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा तोरणे देसाईंना म्हणतात, देसाई या माणसाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय, उगाच हा इथे येणार नाही. आता इकडे भैरवी हर्षाला म्हणत असते, व्हॉट द हेल इज धिस, कुठून आला अचानक हा नियम? त्यावर हर्षा तिला म्हणते, अचानक नाही भैरवी, आधीपासूनच होता हा नियम, फक्त आपल्याला माहीत नव्हता. तेव्हा भैरवी म्हणते, मग तू मला हे आधी सांगायला हवं होतंस, डिरेक्टली सगळ्यांसमोर येऊन कसं काय सांगतेस? तेव्हा हर्षा म्हणते, अगं खरं तर मलाही शॉक बसला, कारण मीच त्यांची अपॉइंटमेंट केली होती ना. तेव्हा भैरवी म्हणते, हो पण आपण सगळ्यांचे CV पाठवले होते, तेव्हाच त्यांनी का ऑब्जेक्शन घेतले नाही? तेव्हा जॉब द्यायला नको होता ना. त्यावर हर्षा म्हणते, अगं पण आपला नवीन प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि मॅनपॉवरची गरज होती आपल्याला, म्हणून आपण माझगावकरांना अपॉइंट केलं ना. तेव्हा भैरवी म्हणते, नॉट डन.
बाबांची या प्रोजेक्टला खूप हेल्प झाली आहे. त्यावर हर्षा म्हणते, हे तू मला सांगतेस? आय ऑलरेडी नो दॅट. आय एम पार्ट ऑफ द स्टील. तुझ्या इतकी महत्त्वाची नसले तरी. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा प्लीज कट द क्रॅप. त्यावर हर्षा म्हणते, लेटर हेड ऑफिसमधून आलंय भैरवी, तू माझ्यावर का चिडतीयस? मी काय केलंय? तेव्हा भैरवी डोक्याला हात लावते आणि म्हणते, नाही, माजगावकर हे अतिशय इफिशियंट एम्प्लॉई आहे. ते जर नसले तर आपलं खूप नुकसान होईल. आणि ती म्हणते, मी नाही हे होऊ देणार. हर्षा, मी सरांशी बोलते. तेव्हा हर्षा म्हणते, पण ॲज अ HR मॅनेजर मी काय करू? माजगावकरांना जायला सांगू का? त्यावर भैरवी तिला म्हणते, म्हणाले ना मी सरांना विचारून सांगते. तेव्हा हर्षा तिथून जाते. आता इकडे हर्षा बाहेर आलेली असते. अशोक मामांना बघून ती विचारू लागते, काय काय करताय काय नेमकं मिस्टर माजगावकर? त्यावर अशोक मामा म्हणतात, माझ्या मते लोक इथे काम करतात. त्यावर हर्षा म्हणते, अहो पण तुम्ही कशाला काम करतायत? नाही म्हणजे तुम्ही कंपनीत टिकणारे की नाही हेही आपल्याला माहीत नाही आहे. आणि ती त्यांना म्हणते, माजगावकर एक सांगू का? पेड लीव आहे असं समजा आणि घरी जाऊन मस्तपैकी आराम करा. तेव्हा अशोक मामा हर्षाला म्हणतात, मी एवढंच सांगतोय की मला फुकटचे सल्ले देऊ नका, काम करू नका, घरी बसा असे सांगणारे खूप आहे. पण गंमत अशी आहे की मी कोणाचंच ऐकत नसतो. तेव्हा हर्षा म्हणते, टर्मिनेटर लेटर आलं तर कळेल तुम्हाला. त्यावर अशोक मामा म्हणतात, येईल तेव्हा येईल, तेव्हा बघूया. पण हो, मगासपासून तुमची ब्रेकिंग न्यूज सांगण्यातच वेळ चाललाय. त्यामुळे त्याऐवजी जर काम केलं तर कंपनीचाच फायदा होईल नाही का? हे ऐकून हर्षा तिथून रागातच तिच्या डेस्कवर जाऊन बसते. आता इकडे भैरवीची आई तिला जेवणासाठी आमंत्रण देण्यासाठी कॉल करते. तेव्हा भैरवी जरा नाराजच असते आणि तिला म्हणते, हो ठीक आहे, आम्ही येऊ संध्याकाळी. आणि ती फोन ठेवते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा मी तुम्हालाच बोलवणार होते. तेव्हा ते विचारतात, काय झालंय? तेव्हा भैरवी म्हणते, अचानक हे मध्येच काय आलंय की आपण नातेवाईकांना हायर करू शकत नाही? व्हॉट रबिश. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, तुला खरंच माहीत नव्हते नियम? त्यावर ती म्हणते, ऑफकोर्स नव्हते माहिती. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय असतं ना भैरवी, शेवटी नियम म्हणजे नियम असतात. एखादा खेळ जर आपण खेळायचा ठरवला तर त्याचे नियम माहीत पाहिजे. ते जर पटत असतील तर खेळा, नाहीतर सोडून जा. त्यावर भैरवी म्हणते, पण काय सेन्सलेस नियम आहेत हे? तेव्हा अशोक मामा म्हणतात, कोण ठरवणार? ते आपण कोण ठरवणार? कंपनीचे मालक होत का आपण? त्यावर भैरवी म्हणते, आपण जर मालक असतो ना तर वेगळेच असते कंपनीचे नियम. त्यावर अशोक मामा विचारतात, वेगळे म्हणजे? तेव्हा भैरवी म्हणते, म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या टॅलेंटेड लोकांनी कामावर या आणि ज्या बायकांना त्यांच्या मुलाबाळांमुळे कामावर येणं शक्य नाही त्यांनी मुलांना पण घेऊन या. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चांगले विचार आहे तुझे. मला असं वाटतं की लवकरच तू एखादी नवीन चांगली कंपनी उघडशील. तेव्हा भैरवी हसू लागते आणि त्यांना म्हणते, बाबा आईचा फोन आला होता. तिने सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं होतं. तेव्हा मी मुलांना पिक करते आणि तिकडे घेऊन जाते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तू कशाला जातीयस? तुला कामं आहे, तू बॉस आहे कंपनीचे, मी जातो. आता इकडे किशाभाऊला CCTVतलं चित्र पुसण्यासाठीची एक आयडिया डोक्यात येते आणि तो तोरणे आणि देसाईंनी सांगितल्याप्रमाणे माजगावकरांच्या घराची फाईल शोधतो आणि तो द्यायला जात असतो. तितक्यात त्याला रस्त्यामध्ये परशू भेटतो आणि तो विचारू लागतो, काय किशाभाऊ, काय काम काय? कालपासनं एकाच जागेवर घुटमळताय. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, जास्त वटवट करू नकोस हं. त्यावर परशू म्हणतो, मी वटवट करतोय, आता मी तुमची चपटी काही आणत नसतो. त्यावर किशाभाऊ म्हणतो, मी मालक आहे की तू मालक आहे? तितक्यात अनिश तिथून येतो आणि म्हणतो, किशाभाऊ चल लवकर, आपल्याला भैरवीच्या आईवडिलांनी जेवायला बोलवलंय, तिकडे जायचंय. तेव्हा किशाभाऊ विचारतो, कधी आत्ता? त्यावर अनिश म्हणतो, हो, तुझं काही काम आहे का? त्यावर तो म्हणतो, नाही काहीच काम नाही आहे, आणि अनिश त्याला तिथून घेऊन जातो. आता इकडे भैरवीच्या आईबाबांच्या घरी सगळेच जण जेवायला आलेले असतात. तेव्हा भैरवीची आई अनिश आणि भैरवीचं औक्षण करू लागते. भैरवीचा चेहरा जरा उतरलेला बघून तिची आई तिला विचारू लागते, काय गं, मगाशी फोनवर बोलत होते तेव्हा जरा नाराज वाटलीस, काही झालंय का? तेव्हा अनिश पण विचारतो, हो, मला पण असंच वाटलं. काही झालंय का भैरवी? तू काही सांगितलं नाहीस? तेव्हा भैरवी म्हणते, नाही काहीच नाही झालं. तितक्यात राधावहिनी आणि किशाभाऊ भैरवीच्या आईवडिलांना तुमच्या घराला किती खोल्या आहेत असं विचारू लागतात. त्यावर ते म्हणतात, 2. तेव्हा राधावहिनी किशाभाऊ म्हणतात, आमच्या भाऊजींच्या घराला तर एकच खोली आहे, खूप अडचण होती. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण माझ्याकडे पण आहे यावर उपाय, आणि ते
भैरवीच्या बाबांना विचारतात, तुमचं घर रिकामं असेल ना कोकणातलं? त्यावर ते म्हणतात, हो आहे, पण आम्हाला ना केअरटेकरची गरज होती. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आमच्याकडे आहे ना केअरटेकर, ते पण 2-2. तेव्हा ते किशाभाऊ आणि राधा वहिनीचं नाव घेतात. हे ऐकून दोघांनाही धक्का बसतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.